त्याला आज काहीतरी चटपटीत होऊन जाऊ दे अशी फरमाईश रोजच प्रत्येक घरामध्ये ऐकायला मिळते. आज आमच्या सौंनी ही फरमाईश केली, मग मी तिच्यासाठी बनवली खास शेजवान चटणी. बघा साहित्य काय काय लागतं. आलं 100 ग्रॅम, लसूण 100 ग्रॅम आणि बेडगी मिरची 100 ग्रॅम. बेडगी मिरची आधी व्यवस्थित फोडून घेतल्या, त्यातल्या सगळ्या बिया काढून टाकल्या. नाही तर काय होतं, काय काय वेळेला खायला ते कडवट लागतं. आणि त्या पाण्यामध्ये भिजत ठेवलं. व्यवस्थित सोक करायच्या, ते अर्धा तास भिजवून ठेवायच्या पाण्यामध्ये. मग काय, एकीकडे घेतला मिक्सरमध्ये चिरलेली कोथिंबीर घेतली. कोथिंबीरीची देठं पण त्याच्याबरोबर घ्या, ज्याला दंटल असं म्हणतात. चवीला फार उत्कृष्ट लागतं ते शेजवान चटणीमध्ये. आणि त्याच्याबरोबर मिरची एकदम बारीक दळून घेतली. त्याच्यानंतर आलं बारीक करून घेतलं, लसूण बारीक करून घेतलं. आणि मग काय, ठेवली ना कढई गॅसवर, टाकलं एक 4 चमचे तेल. मस्त गरम झाल्यावर त्याच्यात पहिला लसूण परतून घेतला. बघा कसा खमंग आवाज येतोय आणि वास पण काय सुटलाय खोलीमध्ये. बाहेरनं ही विचारतीये काय करताय. म्हटलं थांब, सरप्राईज आहे तुला, 15 मिनिटात दाखवतो. आणि मोजून 15 मिनिटं लागतात ही चटणी करायला. लसूण चांगला परतला, असा खमंग वाटला, लालसर त्याला रंग यायला लागला. जरा तिखटपणा येण्यासाठी काळी मिरी आणि थोड्याशा लवंग या आपण मिक्सरमध्ये कुटून त्याच्यामध्ये टाकल्या. चांगल्या व्यवस्थित तळ्या जाऊ दे, त्या खमंगपणा येतो चटणीला आणि चांगली टिकते ती. वेगळी हिरवी मिरची, लाल तिखट घालायची अजिबात गरज नाही या चटणीसाठी. आता हे चांगलं बऱ्यापैकी पाणी तेल सुटायला लागलेलं आहे. आता त्याच्यावर घातली आपण धनेपूड. धनेपूड पण या चटणीला फार खमंगपणा आणतो. मग त्याच्यात सगळ्यात शेवटी आपण घातलं आलं सगळ्यात शेवटी का घालायचं, कारण ते तेलामध्ये घातल्यावर काय काय वेळेला ते कडक होतं, मग नंतर दाताखाली विनाकारण येते. हे पण चांगलं परतून घेतलं. एक 5 मिनिटं त्याला व्यवस्थित परतायचं. तेल कमी होतंय असं वाटलं तर अजून एक 2 चमचे तेल घातलं तरी तेलाच्या बाबतीत अजिबात हायगाय करायची नाही. मग जी मिरची, लाल बेडगी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली होती, ते मिश्रण सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलं. व्यवस्थित हलवून घेतलं. ते चांगलं एकजीव होईपर्यंत ते हलवायचं. नंतर मिक्सरमध्ये ज्या भांड्यामध्ये मिरची बारीक केली होती त्याचं पाणी पण त्याच्यामध्ये घातलं, जेणेकरून सगळं एकजीव होईल. आता याच्यानंतर बघा आपण याच्यात घालणारे सोया सॉस. आपल्या अंदाजे एक अर्धी वाटी, म्हणजे एक 4 चमचे आपण त्याच्यात सोया सॉस घातला. त्याचबरोबर घातले टॅमॅटो केचप. ते वेगळा आंबटपणा, खारट या सगळ्या चवी याच्यामध्ये शेजवान चटणीमध्ये मिक्स होऊन जातात. चांगलं एकजीव होईपर्यंत त्याला हलवलं. आता ही शेजवान चटणी जास्त दिवस टिकावी म्हणून याच्यात आपण घालतोय व्हिनेगर. साधारण एक 15 ते 20 ml व्हिनेगर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. बघा 5 मिनिटं झाली आहेत. चटणी रटा उकळायला लागली, तर ती शिजायची प्रक्रिया याची चालू झाली. याच्यात आता चवीनुसार मीठ घातलं, व्हिनेगर घातलं आणि 15 मिनिटं ती शिजायला व्यवस्थित ठेवली. तोपर्यंत गरबर वास सुटलाच होता. बघा तयार झाली आपली चटपटीत शेजवान चटणी.